नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मी फिजिशियन व मधुमेह तज्ञ आहे, पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी. आज आपण जाणून घेऊयात उच्च रक्तदाब याविषयी. तर उच्च रक्तदाब हा एका विशिष्ट जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. तर रक्तदाब म्हणजे काय? हृदयापासून शरीराकडे रक्त वाहत असताना जो रक्तवाहिन्यांवरती दाब तयार होतो त्यास रक्तदाब असे म्हणतात. याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सिस्टोलिक रक्तदाब आणि दुसरा म्हणजे डायस्टोलिक रक्तदाब. तर सिस्टोलिक रक्तदाब जेव्हा हृदय जेव्हा अंकुचन पावतं त्यावेळी जो रक्तवाहिन्यांवरती दाब तयार होतो त्यास सिस्टोलिक रक्तदाब असे म्हणतात. आणि हृदय जेव्हा पूर्वस्थितीत यायला लागतं त्यावेळी जो रक्तवाहिन्यांवरती दाब तयार होतो त्यास डायस्टोलिक रक्तदाब असे म्हणतात. तर नॉर्मली हा रक्तदाब किती पाहिजे? नॉर्मली हा रक्तदाब 140 वरचा आणि खालचा 90, वरचा 140 आणि खालचा 90 पेक्षा कमी असायला हवा. ज्यावेळेस हा रक्तदाब 140 आणि 90च्या वर जाईल त्यावेळेस आपण त्यास उच्च रक्तदाब असे म्हणतो. याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत उच्च रक्तदाबाचे. एक म्हणजे प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन. यामध्ये उच्च रक्तदाबाचं कारण सापडत नाही. बेसिकली हे आनुवंशिक मध्ये मोडतात. आणि दुसरं कारण म्हणजे सेकंडरी किंवा अनुषंगिक हायपरटेन्शन. काही कारणांमुळे जेव्हा रक्तदाब होतो त्यास सेकंडरी हायपरटेन्शन असे म्हणतात. जसे की अनुवंशिकता, टाईप ए पर्सनॅलिटी, लठ्ठपणा, मिठाचे अतिप्रमाण, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा इत्यादींमुळे जो होणारा रक्तदाब आहे त्यास सेकंडरी हायपरटेन्शन असे म्हणतात. उच्च रक्तदाबाला बऱ्याच वेळी सायलेंट किलर असे म्हणतात, कारण बऱ्याच वेळा उच्च रक्तदाब असूनही त्याचं निदान होत नाही आणि तो इंटरनल डॅमेज करत राहतो आणि कधी कधी अचानक मग इमर्जन्सी उद्भवतात आणि त्यावेळी आपलं निदान होतं. तर इन्सिडेंटल हायपरटेन्शन म्हणजे काय? जेव्हा आपण इतर कारणांसाठी डॉक्टरांकडे जातो, जसे की सर्दी, खोकला किंवा थंडी, ताप, आणि त्यावेळी आपले डॉक्टर सांगतात की तुम्हाला रक्तदाब आहे, तर तेव्हा जे रक्तदाबाचं निदान होतं त्यास इन्सिडेंटल हायपरटेन्शन असे म्हणतात. तर रक्तदाबाची लक्षणे काय आहेत? 100पैकी 95 लोकांमध्ये कुठलीही रक्तदाबाची लक्षणे जाणवत नाही. फक्त 5% लोकांमध्ये लक्षणे जाणवतात. तर ह्या 5%पैकी फक्त 4% लोकांमध्ये एकदम साधारण लक्षणं असतात आणि 1% लोकांमध्ये अति सिरियस किंवा इमर्जन्सी लक्षणं असतात. तर साधारण लक्षणं काय असतात? साधारणपणे चक्कर येणे, डोके दुखणे, उलटी मळमळ झाल्यासारखं वाटणे, छातीत दाब आल्यासारखं वाटणे किंवा घबराट झाल्यासारखं वाटणे. काही लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, काहींमध्ये नर्वसनेस, असे साधारण लक्षणे असू शकतात. आणि 1% लोकांमध्ये काही सिरियस किंवा इमर्जन्सी लक्षणं असतात, जसे की डोळ्यांना कमी दिसणे, ब्रेन हेमरेज म्हणजे खूप ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूच्या धमन्या फुटून जो रक्तस्राव होतो, अशा वेळी स्ट्रोक सारखे लक्षणे येऊ शकतात. त्यानंतर काही लोकांमध्ये नाकात रक्तस्राव होणे किंवा एपिक्स्टॅक्सिस होणे, काही जणांमध्ये हार्ट अटॅक येणे, हार्ट फेल्युअर होणे, काहींमध्ये किडनी फेल्युअर होणे, अशा प्रकारचे लक्षणं होऊ शकतात. तर यासाठी उपचार काय आहे? जेव्हा तुम्हाला रक्तदाबाचं निदान होतं अशा वेळेस आपण योग्य फिजिशियनचा सल्ला घेऊन त्वरित उपचार चालू करावेत. काही आपण घरगुती उपाय करू शकतो, जसे की मिठाचं प्रमाण म्हणजे सोडियमची लेवल आहे ती खूप कमी ठेवणे आहारामध्ये. साधारणपणे 1 चमचापेक्षा कमी मिठाचं प्रमाण 24 तासामध्ये असावं, म्हणजे 5 ग्रामपेक्षा कमी. त्यानंतर जे तळीव पदार्थ आहेत ते एकदम बंद करणे. आहारामध्ये डॅश डाएट, डॅश मीन्स डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन, याचा वापर करणे. तर डॅश डाएटमध्ये काय काय फॉलो करायचं आहे? डॅश डाएटमध्ये बेसिकली आपण डाएट रिच इन कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम याचा वापर करायचा. आहारामध्ये फळांचा वापर करायचा आहे. आहारामध्ये पालेभाज्या, कोशिंबीर, काकडी, गाजर, मुळा यांचा समावेश करायचा आहे. त्यानंतर स्ट्रेस लेवल जी आहे ती आपली कमी करायची आणि एक्सरसाइजचा डेली आपण उपयोग करायचा आहे. त्यानंतर वरण, भात, भाजी, पोळी असा सात्विक आहार आपण घ्यायचा आहे. इत्यादी उपाय आपण करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपण याला लाईक करा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.